कोकिळा लता मंगेशकर यांचा आवाज कानावर आला आणि त्या जगद्गुरु तुकोबारायांचा एक सुप्रसिद्ध अभंग गात होते. कोणता होता तो अभंग? अतिशय साधा आणि खूप खोल अर्थ असलेला हा अभंग. जीवनामध्ये कुठल्याही कामामध्ये जर यशस्वी व्हायचं असेल, त्याच्यामध्ये मनाचं काय महत्व आहे, मनाचं काय महात्म्य आहे, हे सांगणारा हा अभंग आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छा ते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आप आपनास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. हा सुप्रसिद्ध गाथेतील अभंग, अभंग क्रमांक 291. यात महाराज सांगतात की मन करा रे प्रसन्न. अरे बाबांनो, तुमचं मन प्रसन्न करा, तुमचं मन खुश ठेवा. जेव्हा तुम्ही खुश असाल, तुमचं मन प्रसन्न असेल, तर ते काय असेल? सर्व सिद्धीचे कारण. तुम्हाला जे काही आयुष्यात प्राप्त करायचे आहे, त्या सर्व सिद्धीचे कारण काय आहे? तुमचं मन आहे. तुमचं मन जर खुश असेल, समाधानी असेल, तर तुम्ही सर्व सिद्धी करू शकता, कुठलीही गोष्ट प्राप्त करू शकता. मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छते. मग तुम्हाला मोक्ष मिळवायचा आहे, तुम्हाला कुठलं बंधन आहे, काही असेल, मोक्ष असेल, बंध असेल, तुम्हाला सुख समाधान प्राप्त करायचे आहे, तुम्हाला तुमच्या काही इच्छा पूर्ण करायच्या आहेत. बघा, वाहिक इच्छा पूर्ण करायच्या असतील, मोक्ष प्राप्त करायचा आहे, काही बंधन तुम्हाला पाळायचं आहे, तुम्हाला काही सिद्धी प्राप्त करायची आहे, तर या सगळ्यांचं मूळ काय आहे? मन करा रे प्रसन्न. मन आपण प्रसन्न केलं पाहिजे. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली. आणि मग मनातच मनाची प्रतिमा स्थापन करायची आणि त्या मनातल्या प्रतिमेची आपल्या मनानं काय करायची? पूजा करायची. मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. आणि मग ह्या मनाची जी इच्छा आहे ती इच्छा पुरवायची. अशा पद्धतीनं आपली पाहिजे ती इच्छा पुरवणारं हे जे मन आहे, ही मन ज्या पद्धतीनं माऊली माता आपल्या लेकराची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, लाख भानगडी करेल, हजार कष्ट करेल, पण आपल्या लेकराची इच्छा पूर्ण करेल, तसं हे मन काय आहे? आपली माऊली आहे, सकळांची माऊली आहे, प्रत्येकाची माऊली हे त्याचं मन आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की मन माऊली सकळांची. मन ही सकळांची, सगळ्यांची माऊली आहे. आणि मग त्यामुळे मन आपण काय केलं पाहिजे? प्रसन्न केलं पाहिजे. आपल्या सर्व सिद्धी काय होणार? प्राप्त होणार. आता हे मन काय आहे? मन गुरु आणि शिष्य. मन गुरु पण आहे आणि शिष्य पण आहे. मनच आपल्याला सांगतं समजावून, असं करू नको, नको तसं करू. मन गुरु आणि शिष्य, शिष्य पण आहे, गुरु पण आहे. करी आपुलेची दास्य. आपला मालक पण होते म्हणा, आपलं दास्य सुद्धा मन आपलं करत असतं. प्रसन्न आपनास. आणि मग आपल्याला प्रसन्न ठेवण्याचं, आपलं समाधानी जीवन ठेवण्याचं काम कोण करतं? मन करतं. गती अथवा अधोगती. तुमची गती असो किंवा अधोगती, पुढे जा किंवा मागे जा, तुम्हाला समाधानी सुखी ठेवण्याचं काम कोण करत असतं? हे तुमचं मन करत असतं. म्हणून महाराज शेवटी सर्वांना उपदेश करतात. कुणाला? साधक वाचक पंडित. साधक जे साधना करत आहेत, वाचक जे वाचन करत आहेत, समजून घेत आहेत, पंडित जे ज्ञानी आहेत, ज्यांनी ज्ञान ऑलरेडी प्राप्त केलेलं आहे. श्रोते वक्ते ऐका मात. श्रोते ऐकणाऱ्यानो, वक्ते बोलणाऱ्यानो, ऐका मात. हे मत ऐका, हा उपचार ऐका. नाही नाही आन दैवत. आहे नाही रे बाबा, दुसरं कुठलंही दैवत नाही. सगळ्यात मोठं दैवत तुला सुखी समाधानी ठेवणार ते म्हणजे काय आहे? तुझं मन आहे. नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. महाराज सांगतात, अरे बाबा, आता दुसरं कुठलंही दैवत नाही, हेच तुझं सर्वात महत्वाचं दैवत आहे. म्हणून तू काय केलं पाहिजे? मन प्रसन्न केलं पाहिजे. मन कसं प्रसन्न ठेवायचं, मनाला कसं कंट्रोलमध्ये ठेवायचं, यासाठी मनाचा मानसशास्त्रामध्ये सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास झालेला आपल्याला दिसून येतो. भारतातील योगी अरविंद घोष यांनी माइंड थेरी दिलेली आहे. मनाचे 2 प्रकार सांगितलेले, कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड, चेतन मन, अचेतन मन. आणि याच्यावर फार मोठा अभ्यासही झालेला आहे. आणि काही लोकांनी याच्यावर अभ्यास करून आपल्याला सांगितलं की बाबा रे, फक्त चेतन मन जर तू जागृत ठेवलंस, तर तू फक्त तुझ्या मनाच्या शक्तीच्या फक्त 20%च तुझं यश तुला मिळेल. तुला जास्त यश मिळायचं असेल, तुझं अचेतन मन जागृत केलं पाहिजे. आणि अचेतन मन जागृत करण्याचा मार्ग म्हणजे काय आहे? तो म्हणजे ध्यानधारणा. म्हणून आजच्या काळात या धकाधकीच्या जगामध्ये खूप
राग, द्वेष आणि संघर्षाचं हे जे जग आहे, ह्या जगामध्ये आपल्याला जर समाधानी व्हायचं असेल तर मेडिटेशन शिवाय पर्याय नाही. मग ते विपश्यना असतील किंवा मग सुदर्शन क्रिया असेल किंवा मग दररोज शाळेमध्ये जे शिक्षक 2 मिनिटाचं ध्यान शिकवतात ते ध्यान असेल, कुठलंही ध्यान असेल किंवा ओशो रजनी सांगतात ते ध्यान असेल, कुठलंही ध्यान असेल, हे ध्यान जे आहे हे ध्यान तुम्हाला काय करतं, तुमच्या मनावर नियंत्रण ठेवायला मदत करतं. त्या मनाविषयी सुप्रसिद्ध इंग्रजी कवी जॉन मिल्टन यांनी लिहिलंय. जॉन मिल्टन हे सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक आहे. त्यांच्या पॅराडाईज लॉस्ट मध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की द माइंड इज इट्स ओन प्लेस अँड इन इटसेल्फ कॅन मेक अ हेवन ऑफ हेल, अ हेल ऑफ हेवन. मन ह्याला, जे तुमचं मन आहे त्या मनाची एक स्पेशल जागा आहे. अशी भारी स्पेशल जागा आहे की ते काय करू शकतं तर तुमच्या हेलचा, तुमच्या नरकाचा हेवन करू शकतं, स्वर्ग करू शकतं. आणि तुम्हाला जर स्वर्ग मिळाला असेल तर स्वर्गाचं रूपांतर नरकात करतं. हे काय आहे, तुमचं मन आहे. त्यामुळं मनाची सिद्धी करणं फार महत्वाचं आहे. स्वर्ग जरी दिला तिथं हे नाही, तिथं ते नाही, हे असलं आहे, ते तसलं आहे, हे चुकलं, ते चुकलं, हे उगच केलं, ते उगच केलंय, झाला नरक. नरक दिला, वा वा असू द्या, हे कमी आहे पण आपण ऍडजस्ट करून घेऊ, नाही हे चांगलं आहे. कमी जरी असलं, चुकीचं जरी असलं तरी त्याला ऍडजस्ट करून घेण्याची जर मनाची वृत्ती असेल त्याचं तर काय बनणार, स्वर्ग बनणार. म्हणून जॉन मिल्टन म्हणतात की माइंड इज इट्स ओन प्लेस, त्याची स्वतःची जागा आहे. अँड इन इट सेल्फ, त्याच्या त्या जागेमध्ये इट कॅन कन्वर्ट हेल टू हेवन अँड हेवन टू हेल. त्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्याप्रमाणे मन करा रे प्रसन्न, मनाला तुम्ही प्रसन्न केलं पाहिजे. तसं बाय वॉल्टर डी विंटल यांनी थिंकिंग नावाची एक सुप्रसिद्ध कविता लिहिली. त्या कवितेमध्ये सुद्धा मनाविषयी काय सांगतात, मन किती पॉवरफुल आहे, किती शक्तिशाली आहे, ह्या कवितेच्या आधारे आपल्या लक्षात येईल. If you think you are beaten, you are. If you think you are dare not, you don't. If you don't like to win but think you can't, it's almost a cinch you want. If you think you are beaten, तुम्हाला वाटत असेल तुम्ही पराभूत झाला तर तुम्ही हरला. If you don't think you dare not, तुम्हाला जर वाटत असेल, if you think you dare not, तुम्हाला जर वाटत असेल माझ्याशी होणार नाही, मला जमतंय का नाही, की आज जर तुम्हाला वाटत असेल तर तुमच्याकडून 100% होणार नाही. तुम्हाला पराभूत झाला वाटत असेल, तुम्ही आजच हरला, लढाई तर पुढेच गेली. इफ यू लाईक टू विन बट यू थिंक यू कांट, तुम्हाला जिंका वाटतंय पण तुमचं मन तुम्हाला सांगतं की नाही आपल्याला काही जमायचं नाही, इट्स ऑलमोस्ट सेंच यू वॉन्ट. तिथं त्या दिवशीच किती जरी सोपं काम असलं तरी त्या दिवशी तुम्ही हरलेलो आहात, ज्या दिवशी तुम्ही ठरवता की माझ्यानं होणार नाही. एवढी ताकद कशाची आहे, मनाची. इफ यू थिंक यू लूज, यू आर लॉस्ट. For out of the world we find the success begins with the fellow's will. It's all in the state of mind. If you think you lose, तुम्हाला वाटत असेल की मी हरणार आहे, you are lost. त्या दिवशी तुम्ही हरलो. आणि मग जेव्हा जगातला फॉर आउट ऑफ द वर्ल्ड वी फाइंड, जेव्हा आपण जगातला संपूर्ण अभ्यास केला आपल्या लक्षात आलं सक्सेस बिगिन्स विथ द फेलोज विल. विषय यश कुठं आहे तर तुमच्या इच्छेमध्ये. तुमची इच्छा असेल तर तुम्ही जिंकू शकता. हे सगळं काय आहे, मनाची धारणा आहे, मनाची परिस्थिती आहे. जिंकण्यासाठी अगोदर तुम्ही तुमच्या मनामध्ये जिंकावं लागतं. जेव्हा तुम्ही मनामध्ये जिंकता तेव्हाच तुम्ही खरोखर युद्ध जिंकता. आणि जसं शिवाजी महाराजांनी अफजल खानासोबतचा जो काही भेटीचा प्रसंग होता त्याच्या अगोदरच अफजल खानाच्या मनामध्ये वेगवेगळ्या अपशकुनाच्या माध्यमातून भीती निर्माण केली आणि मग त्या ठिकाणी तो मनातून आतल्या आत थोडा तरी खचला आणि त्यानं मग चुका केला. अशा पद्धतीनं महाराजांनी त्याला चुका करायला भाग पाडला. म्हणून आपलं मन हे महत्वाचं आहे. महाराज मात्र मनातल्या मनात त्याच्या लढाईची संपूर्ण सकारात्मक तयारी करून बसलेले होते. इफ यू थिंक यू आर आउटक्लास्ड, you have got to think high to rise. You have got to be sure yourself before you can ever win a prize. तुम्हाला जर वाटतं आम्ही आउटक्लास झालो, आता मी ह्याच्या बाहेर गेलो, मी रेसच्या बाहेर गेलो आहे, तर तुम्ही गेलो, वाटले की तुम्ही गेलो. तुम्हाला जर वाटत असेल यू हॅव गॉट थिंक हाय टू राईज, अजून मला उंच उंच जायचं आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, यू हॅव गॉट शुअर बी युअर सेल्फ बिफोर यू कॅन एव्हर विन अ प्राइज. असं तुम्हाला कुठलाही प्राइज, कुठलंही बक्षीस जिंकण्याच्या अगोदर तुम्हाला असं वाटलं पाहिजे तरच तुम्ही ते जिंकणार, नाही तर जिंकणार नाही. लाईफ्स बॅटल्स डोंट ऑलवेज गो टू द स्ट्रॉंगर ऑर फास्टर मॅन. जीवनाची जी लढाई आहे ती नेहमी शक्तिशाली माणसं आणि वेगवान माणसं, ताकदवान माणसंच ही लढाई जिंकतात असं नाही.
ती माणसं जर मानसिक लढाई हरले तर ते सुद्धा हरतात. एवढा मोठा ताकदवान, एवढा मोठा शक्तिशाली अफजल खान हरलाच ना शिवाजी राजांच्या समोर. बट सूनर और लेट द मॅन हू विन्स इज द वन हू थिंक्स ही कॅन. लवकर उशिरा, हा असं होईल की बाबा तुम्ही थोडं उशिरा जिंकाल, तुमची ताकद कमी आहे, शक्ती कमी आहे, तुम्ही थोडं उशिरा जिंकणार, पण जिंकणार. कधी? तुम्हाला वाटलं पाहिजे. हू थिंक्स ही कॅन, ज्याला वाटतंय मी जिंकू शकतो तोच जिंकणार, ज्याला वाटतंय मी जिंकू शकत नाही तो जिंकणार नाही. एवढी महत्वाची गोष्ट आहे हे थिंकिंग. आणि थिंकिंग म्हणजे दुसरं काही नाही, हे काय आहे? मन आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की अरे बाबा, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. तुमच्या सर्व सिद्धीचं कारण हे मन आहे. तुम्ही हे मन प्रसन्न करा. जसं वॉल्टर डी मिल्टन सांगतात, जसं जॉन मिल्टन सांगतात, तसंच जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. आणि या तिघांचाही संदेश आपल्याला या कॉमन थ्रेडमध्ये म्हणजे मनाच्या सिद्धतेशिवाय, मनाच्या प्रसन्नतेशी असलेला आपल्याला दिसून येतो. तर आपणही आपलं मन प्रसन्न ठेवूया, आपल्या सर्व सिद्धी प्राप्त करून घेऊया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत लाईक, फॉलो, शेअर करा. आपले पॉडकास्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय तुकोबाराय. रामकृष्ण हरी.